श्री क्षेत्र उगाव मी प्रथम आदिशक्ती हिंगलाज मातेला वंदन करतो। मित्रांनो, आज या जय बाबाजी कृषी सेवा केंद्र द्राक्ष पीक जो सीजन आपला 2025 आणि 26 हा येतोय, त्या संदर्भात जय बाबाजी कृषी सेवा केंद्रानं काही वर्षापासून हे अतिशय उल्लेखनीय काम या ठिकाणी चालू केलंय। अशा प्रकारचे स्टॉल काय होतं, मार्केटमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येतंय आणि ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या विभागातले या ठिकाणी लोक येतात, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक कंपनीचं दरवर्षी नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी येत असते, नवीन प्रकारची नवीन फॉर्म्युलेशनची औषधं येत असतात, नवनवीन खतं येत असतात, ती शेतकऱ्यांपर्यंत जावीत, माहिती व्हावीत, हा खरंच खूप स्तुत्य असा उपक्रम जे बाबाजी कृषी सेवा केंद्राने सुरू केला आणि मला ह्या ठिकाणी आज आमंत्रित केलं, त्यांचे मी खूप खूप त्या ठिकाणी धन्यवाद मानतो। बघा मित्रांनो, आज ह्या ठिकाणी मला जे आमंत्रित केलंय तर ते हवामानाचा अंदाज ह्या ठिकाणी देण्याकरता मी या ठिकाणी तुम्हाला आज असं सांगू शकत नाही की तुम्ही तुमचं काळीजही नुकसान नेऊन देणार। मी आज ह्या ठिकाणी ज्या गोष्टी करता आलो, खरं तर 2012 पासून सोशल मीडियाशी संबंधित लहानपणापासूनच अध्यात्माची आवड आणि जेव्हा 2012ला व्हॉट्सअप आलं त्याच्यातून काही ग्रुप्स बनवले आणि शेतकऱ्यांना मी कृषी पदवीधर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीधर, त्यानंतर निस्वार्थ असे पीक सल्ले असेल किंवा अन्य गोष्टी, अध्यात्म, आरोग्य, माझ्या आरोग्यावर जास्त फोकस असतो कधीही। तर मित्रांनो, ह्या निमित्ताने जेव्हा 5 वर्षापासून मी हवामानाचा अंदाज देत आलो, 4 वर्षापासून टेक्स्ट मेसेजने अंदाज द्यायचो आणि ह्या वर्षापासून यूट्यूबने अंदाज देण्यास सुरुवात केली। तर मित्रांनो बघा, आज हवामानाचा अंदाज बघताना, हवामानाचा अंदाज तुमचे आमचे वाडवडील हे खूप वर्षापासून करताय। 35, 40, 50 वर्षापूर्वी जर हवामान अंदाज घ्यायचा असेल तर दाते पंचांग तुम्ही खोलायचे आणि ते बघायचे की पुढचा पाऊस कसा येणार आणि वाडवडिलांना माहिती आहे की तसाच पाऊस पडायचा। परंतु आज जी काही परिस्थिती ओढवली आहे, बघा मित्रांनो, हवामान अंदाजाची जी सुरुवात ती 1875 मध्ये इंग्रजांनी चालू केली। इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना झाली 1875 मध्ये। इंग्रजांनी पहिला अंदाज दिला 1875 मध्ये। आता जे आपण IMD म्हणतो, भारतीय हवामानशास्त्र, याची स्थापना इंग्रजांनी केली आहे। रेल्वे, टपाल वगैरे आपण जे म्हणतो, IMDची स्थापना देखील इंग्रजांचीच देण आहे। 1876 मध्ये पहिला अंदाज दिला की 1876 मध्ये भरपूर पाऊस पडणार, पण त्यावर्षी पाऊसच नाही पडला आणि तेव्हापासून आतापर्यंत IMD, भारतीय हवामान खात्यावर टीकेची झोड ही उचलली जाते। याचं कारण पुरेशी संसाधनं नाही आहे। तसा विचार केला तर भारतामध्ये 40च डॉपलर रडार आहे आपल्या आतापर्यंत। 400 डॉपलर रडार पाहिजे आपल्याकडे। ऑस्ट्रेलियामध्ये 400 डॉपलर रडार आहे। पुरेशी संसाधनं नाही, IMDची पण चूक नाही त्याच्यामध्ये। आपल्याकडे आता बघा, मी वेळोवेळी मागणी करतोय की उत्तर महाराष्ट्राकरता डॉपलर रडार पाहिजे। भारतीताईंना देखील त्यावेळेस बोललो होतो। महाराष्ट्रात 4 डॉपलर रडार आहे फक्त। आणि असं असताना खरं जर बघितलं तर 4 वर्षापासून मला ही संकल्पना कशी सुचली, माझे गुरुवर्य, हवामानातील गुरुवर्य डॉक्टर रामचंद्र साबळे सर आहे। सर्वात प्रथम मी त्यांना वंदन करतो। जेव्हा मी शेती सल्ला, पीक सल्ला निस्वार्थ ठिकाणी व्हॉट्सअपच्या याच्यातून द्यायचो, तर रामचंद्र साबळे सर 2017 मध्ये पाथरीला गेलते। पाथरी हे त्यांचं साईबाबाचं जन्मगाव। पाथरी साईबाबाची श्रद्धा फार त्यांची, रामचंद्र साबळे सरांची। तर त्या लोकांनी त्या ठिकाणी हॉटेलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता। ही कथा मला, ही गोष्ट रामचंद्र साबळे सरांनी स्वतः सांगितली। तर जेव्हा साबळे सरांनी एका हॉटेलमध्ये
कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी एका हवामान अंदाजकाला त्या ठिकाणी बोलावलं होतं. लोकांनी सांगितलं की सर हा हवामानाचा अंदाज देणार आहे, तर याला आशीर्वाद द्या. साबळे सरांनी सांगितलं हवामानाचा अंदाज तू देणार, पण कशाच्या आधारे? आधार पाहिजे काहीतरी. मी हवामानाचा अंदाज देतो, मॉडेल आहे, IMDला फॉलो करतो, वेगवेगळे मॉडेल त्या ठिकाणी फॉलो करतो. तर ज्यावेळेस हवामानाचा अंदाज तेव्हा त्या हवामान अभ्यासकांनी सांगितलं की चिमण्या जर मातीत आंघोळ करायला लागल्या तर पाऊस येतो, झाडाने पक्ष्याने खोपा जर वरती घातला तर पाऊस येतो. आणि त्यावेळेस मात्र रामचंद्र साबळे सरांनी त्याला सांगितलं की अरे बाबा तू असं नाही राहते, हवामानाचा अंदाज असा नाही सांगते, जर असं केलं तर शेतकऱ्यांनी एक दिवस अडचणीत घालशील. आणि तसंच झालं. पुढच्या काळामध्ये जेव्हा शेतकऱ्यांना अडचणी यायला लागल्या, लोकांनी धूळपेरण्या करून दिल्या मराठवाड्यात, अक्षरशः पाऊसच आला नाही 2-2 महिने. त्याच्यामुळे डॉक्टर रामचंद्र माझे टेक्स्ट मेसेज रामचंद्र साबळे सरांनी पाहिले, अरे हा तर माझ्या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. आणि त्याच्याही आधी डॉक्टर विजय भटकर सरांनी 2011 मध्ये एक सुपर मॉडेल सुपर कॉम्प्युटर आणलं होतं, ते देखील तितकं तर काही सक्सेस झालं नव्हतं. गोवारीकर सरांनी देखील एक 12 पॅरामीटरचं एक वेदर मॉडेल त्या काळात आपल्याला आणलं होतं. अजूनही पुरेशी संसाधनं आपल्याकडे नाही आहे. आता बघा मित्रांनो, त्यावेळेस मात्र डॉक्टर रामचंद्र साबळे सरांनी मला कॉल केला, माझा नंबर मिळवला. अरे तू माझ्या विद्यापीठाचा विद्यार्थी, तुझे मेसेज पाहतो, तू यूट्यूब चॅनलच्या याच्यातून अंदाज देणं सुरू कर. आणि मला खूप आनंद झाला. मी काही त्यांनी सूचना केल्या, काही गोष्टी केल्या आणि मी हवामानाचा अंदाज द्यायला लागलो. बघा मित्रांनो, मी जर यूट्यूबला हवामानाचा अंदाज देतो तर हवामान फक्त पाऊस येईल कुठेतरी उभं राहून तुम्हाला सांगण्यात नाही. माझा हेतूच असा आहे, जर माझा यूट्यूबचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यातून शेतकरी हे हवामान साक्षर झाले पाहिजे, हा माझा मुख्य उद्देश आहे. एल्निनो काय, लानिना काय, WD काय, लो प्रेशर काय, डिप्रेशन काय, डीप डिप्रेशन काय, सायक्लोन काय, हरिकेन काय, या सगळ्या गोष्टी मी शेतकऱ्यांना सांगतो. त्याच्यातून शेतकरी हवामान साक्षर व्हावा, कारण आता जुने दिवस राहिले नाही. तर बघा मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर जवळपास 150 वर्षामध्ये असं झालं नाही अशी गोष्ट आता घडते. 2024 मध्ये सगळ्यात उष्ण वर्ष राहिलं. ते सगळ्यात टेम्परेचर जबरदस्त 52°C वेगवेगळ्या शहरातलं होतं. 47-48 नॉर्मल टेम्परेचर होतं. तर ह्या गोष्टी का घडताय? असं पूर्वी नव्हतं, तर आत्ता हे का घडतंय? हा सगळा ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपण बघतोय. पूर्वी पावसाळा 4 महिने असायचा, हिवाळा 4 महिने असायचा आणि उन्हाळा 4 महिने असायचा. आता मात्र मे मध्ये पाऊस सुरू झाला आहे, अजून ऑक्टोबरमध्ये पण पाऊस आहे, म्हणजे 6 महिने तर पावसाळाचे. आणि प्रत्येक महिन्यात रोटेशन येतच परत, कुठून तरी लो प्रेशर चक्रा टाकून आपल्याला येतच त्रास द्यायला. आणि अशा गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना आधीच कल्पना देण्याकरता मी मॉडेल आधारित अंदाज घेऊन तुमच्यापर्यंत तो अंदाज घेऊन येण्याचा माझा हा प्रयत्न असतो. तर बघा मित्रांनो, मी कुठेही जा, कुठलंही सेशन असू द्या, फक्त हे सांगत नाही की अरे परवा तेरवा पाऊस येणार, तर त्याआधी सगळ्या गोष्टी सांगतो. आणि त्या गोष्टी आपण आता बघून घेऊया. तर बघा मित्रांनो, 1994 मध्ये डॉक्टर नाकट सर होते सिजेंटामध्ये. नाकट सर सगळ्या द्राक्ष बागेदारांना अंदाज द्यायचे आणि तसाच पाऊस पडायचा, तुमचा सीजनच वाया जात नव्हता. आता नाकट सर सिजेंटात नाही, कॅनबायोसिसमध्ये येते. तर ते माझे हवामानाचे अंदाज तिथं टाकतात, मला त्याचा गर्व वाटतो खरा. तर असं का होतंय? मी एक छोटीशी गोष्ट नेहमी सांगतो. तर बघा, ज्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता पर्जन्य छायेच्या भागामध्ये आज खूपच पाऊस पडतोय. प्रत्येक सेशनमध्ये एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला रामायणातलं उदाहरण सांगतो, प्रत्येक ठिकाणी सांगतो. मी का सांगतो तर मान्सून डिस्टर्ब किती झाला. सीतामाईचं हरण झालं, प्रभू रामचंद्र शोध घेत घेत रामेश्वरला गेले. रामेश्वरला गेल्यानंतर त्या ठिकाणी समुद्रदेवाची आराधना सुरू केली की आम्हाला लंकेत जायचं, वाट द्या. तेव्हा ऋषीमुनींनी सांगितलं की समुद्रदेवाची आराधना करा. प्रभू रामचंद्रांनी 3.5 दिवस आराधना चालू केली, समुद्रदेव काही प्रसन्न होईना. हे गमतीचं उदाहरण आहे, पण ते मुद्दाम सांगतो, तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचंय.
जेव्हा आराधना चालू केली, 3.5 दिवस झाले समुद्रदेव काही प्रसन्न होईना, तेव्हा प्रभू रामचंद्रांनी धनुष्य उचलला आणि ब्रह्मास्त्राचा जप केला. ब्रह्मास्त्र हे न्यूक्लिअर वेपन होतं त्या काळातलं, ब्रह्मांडाला नष्ट करण्याची क्षमता होती त्याची. तेव्हा वरुण देव मात्र प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर सांगितलं की प्रभू असं काही करू नका, माझ्यातले कोट्यावधी जलचर जीव मरून जातील तर माझ्यावर ब्रह्मास्त्र चालवलं तर. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं का ब्रह्मशिर अस्त्राचा असा नियम आहे की ते जपल्यानंतर ते सोडावंच लागतं. आता मला हे कुठेतरी सोडायचंच, कुठं सोडू? तेव्हा ऋषीमुनींनी सांगितलं का प्रभू उत्तरेला 3000 किलोमीटर इतक्या अंतरावर धुमकुल्य नावाचं एक बेट आहे, त्या बेटाकडे सोडा. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी उझबेकिस्तान, जे पाकिस्तान अफगाणिस्तानच्या बाजूला उझबेकिस्तान आहे, त्या बाजूला ब्रह्मशिरास्त्र सोडलं. त्या धृमकुल्य नावाच्या बेटावर असं म्हणत की बदमाश लोकांना राजे लोक सजा देण्याकरता त्या बेटावर सोडून द्यायचे. तिथं वेगवेगळे सर्प, वेगवेगळ्या प्राणी असे त्यांना खाऊन घ्यायचे. असं निर्जन बेट होतं त्या ठिकाणी, त्या बेटावर सोडून द्यायचे. असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मशिरास्त्र सोडल्यानंतर हजारो किलोमीटरची भूमी बंजर बनली त्या अस्त्राच्या प्रभावामुळे. कदाचित स्थित्यंतर होत असतात, डार्विनचा सिद्धांत जर बघितला तरी स्थित्यंतर होत असतात. न्यूक्लिअर वेपनच असतील, कदाचित युरेनियम असेल त्याच्यात, ती भूमी बंजर बनली. आजही रेडिओ ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिसते. तर मित्रांनो बघा, पुढच्या काळामध्ये आज तुम्ही बघा राजस्थान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, सौदी अरेबिया, आफ्रिका, अमेरिकेचं एक वाळवंट जर डिझर्ट मॅप गुगलला सर्च करा, तुमच्या लक्षात येईल का सरळ रेष येते. असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांच्या ब्रह्मास्त्राच्या प्रभावामुळे ते भूमी बंजर बनली. तर त्या ठिकाणी कधीच पाऊसच पडला नाही 7-7 हजार वर्ष. परंतु विज्ञानाच्या शोधामुळे, आपल्या करामतीमुळे त्या ठिकाणी इतका पाऊस पडतोय. राजस्थानचा सर्वात जास्त पाऊस आहे बघा. म्हणजे प्रभू रामचंद्रांचं वचनही आम्ही फेल केलंय. 7-7 हजार वर्षाचे रेकॉर्ड त्या ठिकाणी आम्ही फेल केले. राजस्थानला सगळ्यात जास्त पाऊस पडलाय. नुकत्याच पंजाबमध्ये जबरदस्त पाऊस पडलाय. बघा तुम्ही पंजाबची काय परिस्थिती झाली, मी त्याच्यावर व्हिडिओ पण टाकलाय. भयानक पाऊस, अतिभयानक पाऊस, हजारो लोक बेघर झाले, जमिनी वाहून गेल्या. अशा काळामध्ये ह्या ज्या गोष्टी कशामुळे होत आहे? 1994 मध्ये जी परिस्थिती बरी होती, पण आता दिवसेंदिवस असं म्हणतं की वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं सांगितलं की पुढचे येणारे जे काळाचे दिवस आहे तर ते 25 वर्ष हे खूप पावसाचे असणार आहे. तर ते काय असणार आहे? आपण ज्या गोष्टी काय केल्या, तर बघा हे बघताय जंगलतोड. ऑक्सिजनची निर्मिती फक्त झाडच करतात. आणि ऑक्सिजनच्या 3 अणूपासून ओझोन नावाचा वायू तयार होतो, जो एका लेअरमध्ये असतो. तो आपल्याला उष्णते कंट्रोल करतो आणि तो वायू आपण तोडलाय. जंगलतोड सर्वात महत्त्वाचं कारण आहे. दुसरं कारण म्हणजे कारखानदारी. 1995 मध्ये तुमच्या नाशिकमध्ये 2000 फॅक्टऱ्या होत्या, आता 27,000 फॅक्टऱ्या. केमिकल सगळीकडे प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आज दिसतंय. जबरदस्त कार्बन डायऑक्साईड, जे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट, ग्रीन हाऊस इफेक्ट आपण ज्याला म्हणतो, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड, वेगवेगळे वायू आपण वातावरणामध्ये सोडतोय. आणि हा सगळा त्याचा परिणाम आहे. त्याच्यानंतर वाहनांचं प्रमाण. तुमच्या उगावमध्ये 94 मध्ये 2-3 4 व्हीलर होत्या, आता कमीत कमी 500 असतील. वाढलं ना, सगळं प्रमाण वाढलंय. हे प्रमाण वाढत चाललंय. आणि ऑक्सिजन, जे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण आपण वाढवलंय. हे बघताय तुम्ही तुमच्या रडारवर जा. एका वेळेस 5 ते 6 हजार विमानं उड्डाण करत असतात ॲटमॉस्फिअरमध्ये. हे लाईव्ह लोकेशन आहे. रडार नावाचं एक ॲप आहे, त्याच्यात किती विमानं उड्डाण करताय ते दिसतं. ते जे गुजरातला मागे एक विमान पडलं तेव्हा समजलं लोकांना की विमानाला इंधन किती लागतं. त्याच्यामध्ये 1 लाख लिटर पेट्रोल होतं. अमेरिकेला जायचं असेल तर 1200 प्रवाशांचं एक विमान जर असेल तर त्याला ताशी 16,000 लिटर पेट्रोल लागतं. ताशी 16,000. गुगलला करा तुम्ही, विमानाचं ॲव्हरेज किती, गुगल चेक करू शकतात. ताशी 16,000 लिटर पेट्रोल विमानाला लागतं. एका जिल्ह्यात एवढं पेट्रोल एका विमानाला लागतं एका वेळेस. म्हणजे अमेरिकेला जाण्याकरता 1 लाख लिटर पेट्रोल लागतं विमानाला. आणि हे विमानं असे उडत असतात. ॲटमॉस्फिअरमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण घातक वायू हेच सोडतात. त्याच्यामुळे निसर्ग पूर्ण त्या ठिकाणी बिघडलाय. तर बघा मित्रांनो, साधारणपणे 7 जूनला पाऊस येतो. अनादिकालापासून आपल्याकडे 7 जूनला पाऊस येतो.
7 जूनला पाऊस येतो, पण कधी कधी 7 जूनला पाऊस येत नाही, जुलैमध्ये पाऊस येत नाही, ऑगस्टमध्ये गणपतीनंतर पाऊस येतो, असं असं कधीतरी होतं बघा. तर ह्या गोष्टी मागचं विज्ञान आपल्याला माहीत नव्हतं. तर जे ही भारताची भूमी दिसते ती खालची रेषा आपल्याला शाळेमध्ये गुरुजींनी शिकवले ते विषुववृत्त येतो. आणि या विषुववृत्तापासून गुरुजींनी शिकवलंय व्यापारी वारे सतत वाहत असतात वर्षभर. हे व्यापारी वारे सतत वर्षभर वाहत असतात हे आपल्याला शिकवलंय गुरुजींनी. तर हे व्यापारी वारे काय करतात, जून महिना आला की भारताकडे सरकतात. बघा जून महिना आला की ते व्यापारी वारे ती रेषा अशी वर सरकली बघा. 7 जूनला ते पाऊस घेऊन ती भारतात येते, पण कधी कधी ती येत नाही. मग ती रागा भरली का, तर ती रागा नाही भरत. याला इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणतात. तर आफ्रिकेच्या भागामध्ये जर गरम पाणी असेल तर 7 जूनला बरोबर ते बाष्प ही रेषा वरती सरकते, प्रेशर बेल्ट शिफ्ट होतात आणि आपल्याकडे बरोबर पाऊस येतो. तर मित्रांनो, आता ही रेषा जी वरती सरकली ही 7 जूनला पाऊस घेऊन येते. जून, जुलै, ऑगस्ट आपल्याकडे पाऊस असतो आणि सप्टेंबरमध्ये ती रेषा पुन्हा एकदा त्या ठिकाणी ती खाली सरकते. ती परत तिच्या विषुववृत्ती भागात जाते. ती अशी जाताना सहजासहजी जात नाही. ती मात्र आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यामध्ये 3 महिने असते. ती त्यांचा पावसाळा तेव्हा सुरू होतो. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा पावसाळा आता सुरू होईल, जो त्याला नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतात, ईशान्य मोसमी पाऊस. तो तिकडे सक्रिय असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तिकडे पाऊस असतो. नंतर ती रेषा तिच्या रेषेवर निघून जाते परत एकदा विषुववृत्तावर. ती परत 7 जूनलाच येते. पण आता ह्या सगळ्या गोष्टी बिघडल्या, या का बिघडल्या ते देखील आपण त्या ठिकाणी बघून घेऊया. तर बघा मित्रांनो, जी मी बोललो होतं की इंडियन ओशन डायपोल ही भारताची एक इमेज आहे बघा. भारताच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला ऑस्ट्रेलिया आणि एका बाजूला आफ्रिका देश आहे. आफ्रिकेच्या बाजूला जर ते लाल चिन्ह दिसते ते गरम पाणी आहे आणि ते गरम पाणी जर असेल तर बरोबर 7 जूनला पाऊस येतो. आणि जर तिथं जर गार पाणी असेल तर पाऊस येत नाही आपल्याकडे. याला इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह म्हणतात. पण अशी जर कंडिशन असेल तर आपल्याकडे 7 जूनला काही पाऊस येत नाही आपल्याकडे, मग तो पाऊस उशिरा येतो. तर बघा ह्या वेळेस मात्र आपल्याकडे पाऊस येत नाही, विंड त्या बाजूला वाहते, दुष्काळ पडतो त्या काळामध्ये. याला म्हणते इंडियन ओशन डायपोल निगेटिव्ह. पण यंदा तो पॉझिटिव्हही नव्हता आणि निगेटिव्हही नव्हता. म्हणून आपल्याकडे पाऊस कोणचा आला बघा. पाऊस आपल्याकडे जो मोसमी पाऊस आलाच नाही. बंगालच्या उपसागरातून सतत लो प्रेशर आले आणि तो पाऊस आपल्याकडे झाला. तर बघा मित्रांनो, इंडियन ओशन डायपोल किती सध्या आता पॉझिटिव्ह बघा. हे या मॉडेलच्या आधारे आम्ही हे करतो की साधारणपणे पाऊस कधी येणार, इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, ह्या गोष्टीवरती सगळं रिटर्न मान्सून किंवा या असतात आणि आम्ही ते या इंडेक्सवरून बघत असतो. आता जो प्रशांत महासागर आहे, आपल्या बाजूला बंगालचा उपसागर, फिलिपाईन्स देश, इंडोनेशिया देश आणि त्या बाजूला इतका मोठा महासागर आहे, त्याच्यातले जगातील सगळी देश बसू शकतील इतका मोठा महासागर आहे तो. आणि त्या महासागरामध्ये एल्निनो आणि लानिना तुम्ही ऐकलंय. आता सध्या या हवामानाच्या अंदाजामुळे सगळ्यांना समजायला लागलं की एल्निनो म्हणजे काय आणि लानिना म्हणजे काय. अगदी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. जर या उगावच्या पश्चिम बाजू, उगाव एक समुद्र आहे असं धरा, आणि या उगावच्या पश्चिम बाजूला जर गरम पाणी झालं तर तिथं लो प्रेशर तयार होतात, तर ते देवपूरला जातात. आणि तिथं जर गार झालं तिथं मात्र पाऊस होत नाही, देवपूरला दुष्काळ पडतो. मात्र उगावच्या पूर्व बाजूला जर गरम पाणी झालं तर तिथं लो प्रेशर तयार होतात आणि ते पूर्व बाजूला जातात, मग इकडं दुष्काळ पडतो. अगदी तीच घटना याच्यात असते. तर बघा त्या इमेजमध्ये बघा, आम्ही याच्यावरून अंदाज काढतो की इंडियन ओशन डायपोल किंवा एल्निनो आणि लानिना किती अंशाचा फरक आहे. आता तुम्ही भारताच्या त्या बाजूला गरम पाणी बघताय, तिथं सतत लो प्रेशर तयार होत आहे आणि ते लो प्रेशर आपल्याकडे बंगालच्या उपसागरात येतात आणि सतत पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडत असतो. ह्या मॅपच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करतो की ह्या ठिकाणी आता काय पोझिशन बनणार आहे. आणि एक दुसरी गोष्ट बघा, यमजेओ फेज तुम्ही नाव ऐकलं असेल. या पृथ्वीच्या विषुववृत्तीय भागातून एक चक्कर टाकणारा एक वारा आहे, त्याला यमजेओ फेज म्हणतात. त्याला मेडन, जुलियन आणि ऑन्सोलेशन म्हणतात. मेडन आणि जुलियन नावाच्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला होता. तर हा जो यमजेओ फेज आहे, हा फेज
जेव्हा जेव्हा हिंदी महासागरावर येईल तर आपल्याकडे चक्रीवादळ, लो प्रेशर आणि जबरदस्त पाऊस येतो आपल्याकडे. तो 26 सप्टेंबरला आपल्या हिंदी महासागरावर येणार आहे. आता याचा फेज शास्त्रज्ञांनी त्याचे फेज पाडले. तो बरोबर 2 आणि 3 मध्ये आल्यानंतर आपल्याकडे पाऊस 26 सप्टेंबर नंतर वाढण्याचे चान्सेस आहे. म्हणून ऑक्टोबरमध्ये पाऊस आहे. मी तेच सांगण्याकरता इथं आलोय. तर बघा, जो सकाळीच मला एनसो जी CPC क्लायमेटिक प्रिडिक्शन सेंटर आणि NOAA या 2 संस्था त्यांचा मेल सकाळी आला होता. आम्ही सर्चिंग करत असतो त्यामुळे ते मेल येतात. त्या मेलला सकाळी त्यांनी सांगितलं की जी उत्तर बाजू मी तो बोललो की फिलिपाईन्स जवळ त्या ठिकाणी उष्ण वातावरण आहे, त्या ठिकाणी वॉर्मर वॉटर आहे, त्याच्यामुळे तिथं लो प्रेशर तयार होणार आणि ते आपल्याकडे पाऊस देणार. तर याच्यावरून हेच दिसतं की तिथं लो प्रेशर हे पुढच्याही काळात तयार होणारच आहे. आणि अशा पद्धतीनं ते मल्टी स्केल मॉडेल, स्टॅटिस्टिकल आणि डायनॅमिक मॉडेल असतात. त्या मॉडेलचा अभ्यास करून आम्ही त्या ठिकाणी हे सांगतो की पुढची हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी कसा असेल. मी हे मुद्दाम तुमच्या माहिती करता या ठिकाणी टाकतोय. तर बघा, त्या मेलमध्ये सकाळी असं आलंय की हा चार्ट जर बघितला तुम्ही, या निळ्या रेषा जर बघितल्या तर पॅसिफिक ओशन मध्ये असं दिसतंय ही निळी रेषा म्हणजे ला निना. बघा, ला निना आणि दुसरी जे राखाडी कलर दिसतो तो कलर न्यूट्रल कंडिशन आहे. आणि त्यानंतर तो लाल कंडिशन जी दिसती ती एल्निनो. एल्निनो जर असेल तर आपल्याकडे दुष्काळ पडतो. तुम्ही 2001 पासून 2010 पर्यंत जर बघितलं तर 3 वर्ष दुष्काळ, 3 वर्ष खूप पाऊस, खूप त्रास झाला त्या काळात लोकांना. पण आता तसं होत नाही. आता 18 महिन्यामध्ये हा फेज चेंज होतोय. आता ह्या निळ्या रेषा जर वाढत चालल्या, याच्यावरून आम्ही याच्यावरून अंदाज करतो की साधारणपणे बंगालच्या उपसागरा पॅसिफिकच्या पश्चिम भागामध्ये लो प्रेशर तयार होणार, ते बंगालच्या उपसागरात येणार आणि आपल्याकडे सतत लो प्रेशर येणार. फक्त प्रेशर बेल्ट मी तुम्हाला जो दाखवला तो खाली निघून गेला, आपल्याकडे आता खाली जाणार मान्सून रिटर्न झाल्यानंतर. मात्र तो दक्षिण भारतामध्ये सतत लो प्रेशर जातील आणि एखादा वर आल्यानंतर सांगलीच्या भागामध्ये फार त्रास होणार आहे. आणि थोडंसं जर वर आलं तर नाशिकला त्रास देतं ते. म्हणजे प्रेशर बेल्ट हे जूनमध्ये वरती जातात हिमालयाकडे, हळूहळू नंतर खाली निघून जातात. मात्र लो प्रेशर जे बंगालच्या उपसागरातून जे तयार होतात ते चालूच असतात. ते फक्त जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये वरच्या भागातून जातात मध्य प्रदेशवरून. आता प्रेशर बेल्ट खालच्या भागात चालला म्हणून ते महाराष्ट्रावर आहे सध्या. आता जे येऊ राहिले आपल्याकडे 12 तारखेनंतर, आणि ते हळूहळू खालच्या भागात जातील. आता प्रेशर बेल्ट हे शिफ्ट होत असतात. आणि त्याच्यामुळे ह्या चार्टवरून आम्ही सांगतो की जर मॉडेल असं दाखवतंय एन्सो एल्निनो सदर्न ऑन्सुलेशन, नोवा नॅशनल ओशनिक जी अमेरिकेची संस्था आहे त्याचं पॅसिफिक ओशनवर, प्रशांत महासागरावर इतकं जबरदस्त काम आहे. तर ते हे करतात की पूर्व आणि पश्चिम भागाचं जे तापमान डिफरन्स आहे तो त्या ठिकाणी मेजर केला जातो आणि आम्ही त्याच्यावरून अंदाज त्या ठिकाणी बनवला जातो. तर बघा मित्रांनो, आता हे जे दिसतंय तुम्हाला हे ऑक्टोबरचं फॉरकास्टिंग आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही सांगतो पाऊस. माझ्याकडे काय मी ढगाकडे पाहून अंदाज देत नाही, आम्हाला कुठलं तरी मॉडेल पाहिजे. आता हे जे मॉडेल काय सांगतंय बघा, ह्या मॉडेलनुसार असं दिसतंय की ह्या जो ग्रीन एरिया दिसतो ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या ग्रीन भागात पावसाची शक्यता आहे ह्या मॉडेलनुसार. म्हणून आम्ही म्हणतो की ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस राहण्याचे चान्सेस आहेत. आता हे दुसरं मॉडेल कॅनडियन सीझनल एक मॉडेल आहे अमेरिकेचं, त्यांनी देखील असं सांगितलं की ह्या भागामध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस राहण्याचे चान्सेस आहे. कारण मी जे ला निनाचा प्रभाव सांगितला त्याच्यामुळे लो प्रेशर तयार होतील. 2022 मध्ये काय झालं मित्रांनो बघा, सगळ्याच हवामान अंदाजकांनी, सगळ्याच संस्थांनी सांगितलं की पाऊस उघडला आणि राजस्थानातून पाऊस रिटर्न झाला. उत्तर भारतातले 10 राज्य रिकामे झाले. संपूर्ण पाऊस रिटर्न झाला. महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत पाऊस आला. आपल्याकडे देखील पाऊस कमी झाला. पण बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार झालं आणि ते बरोबर उत्तर भारतात गेलं आणि त्याचा प्रभाव परत ते 10 राज्य पावसात गेले आणि त्यावेळेस 22 ऑक्टोबरला पाऊस उघडला होता. असे अंदाज चुकले जातात. लोकांनी रानं छाटले, खूप त्रास झाला. म्हणजे काय होतं, हे लो प्रेशर फार त्रास देतं आपल्याला. आणि ते लो प्रेशर कधी येतात, ला निना कंडिशनमध्ये. आणि सध्या तर ला निनाच कंडिशन आहे. सगळे पाऊस जे आले ना आपल्याकडे, दुष्काळ पडला असता यंदा, भयानक दुष्काळ असता आपल्याकडे. कारण इंडियन ओशन डायपोल हा न्यूट्रल कंडिशन आहे. परंतु काय झालं, ला निना कंडिशन असल्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये या भिंगऱ्या सतत येत आहे लो प्रेशर आणि त्या मध्य भारतातून जाताना जबरदस्त पाऊस देत आहे. आणि ते जे मागचं मॉडेल दाखवलं कॅन्स्पीस देखील पाऊसच दाखवत आहे आता.
हे तिसरं जे मॉडेल आहे CFS मॉडेल, नोआचं मॉडेल आहे, हे देखील ऑक्टोबरमध्ये पाऊस दाखवत आहे. ह्या मॉडेलचं फॉरकास्टिंग आलं तरच आम्ही सांगू शकतो की पाऊस येणार. नाही तर मान्सूनची ऑनसेट डेट 7 जून असते आणि विड्रॉल डेट रिटर्न मान्सून कधी होतो 17 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरच्या दरम्यान राजस्थानच्या जैसलमेरपासून रिटर्न मान्सून सुरू होतो. हळूहळू ते 10-15 दिवसातून निघून जातो. परंतु अजून राजस्थानामध्ये अनुकूल परिस्थिती नाही का त्या ठिकाणी रिटर्न मान्सून होईल. राजस्थानामध्ये मान्सून रिटर्न होण्याकरता काय पाहिजे, जे सॅटेलाइट इमेजरी असतात, तुम्ही सॅटेलाइट इमेज जर सर्च केली गुगलवर सर्च करा की सॅटेलाइट इमेज, त्याच्यात दिसेल तुम्हाला की वॉटर वेपर राजस्थानवर सरळ 5 दिवस पाण्याची वाफ नको. इनसॅट 3DR आपला जो सॅटेलाइट आहे त्याच्या इमेजवरून तुम्ही पाहू शकता की सॅटेलाइट इमेजमध्ये जर वाफ दिसली तर समजायचं अजून मान्सून रिटर्न काही होणार नाही बाबांनो. त्याच्यानंतर 5000 फूट उंचीवर 8850 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब पाहिजे, तर त्या ठिकाणी IMD सांगते की आता मान्सून रिटर्न होणार. पण तशी परिस्थिती अजूनही दिसत नाही. ऑलरेडी 10 दिवसापूर्वीच मागच्या वर्षी IMDने सांगितलं होतं की मान्सून रिटर्न होणार, पण अजून तर रिटर्नची प्रोसेसच काही दिसत नाही. आणि अशा वेळेस आम्हाला ह्या गोष्टी सगळ्या मॉडेलच्या फॉरकास्टिंग त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आता नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर किती पाऊस झाला हो. नाशिक जिल्ह्याचा अंदाज देणं खूप कठीण आहे. बघा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याचं मी त्या ठिकाणी पाऊस किती झाला ते टाकलंय. 17 निफाड तालुक्यात घेतोय, त्यामुळे निफाड तालुक्याला फोकस करू आपण. निफाड तालुक्यामध्ये 1200 मिलीमीटर पाऊस हा पश्चिम भागात दाखवतोय आणि पूर्व भागामध्ये 850 मिलीमीटर पाऊस आहे. आता हा प्रत्येक तालुक्याचा पाऊस बघा तुम्ही जर सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी जर बघितलं पाऊस पाहतो किती. त्याच्यामुळं दारणा धरणातून पैठणचं धरण भरलं, त्याच्यामुळं इतका पाऊस होता तिकडे त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, ते कोकणच आहे. परंतु पूर्व भागात पाऊस पहा किती आहे. नांदगावकडे 700 मिलीमीटर, 650 मिलीमीटर, म्हणजे खूप कमी पाऊस आहे. हवामानाचा अंदाजाच्या व्हिडिओमध्ये कमेंट वाचल्या तर मला काही लोक म्हणतात भाऊ पाऊसच नाही आहे पूर्व भागातले, पश्चिम भागामध्ये पार सडून चाललं. अशा परिस्थितीत आज तयार झाली. 2-2, 5-5 हजार मिलीमीटर पाऊस त्या काही ठिकाणी होतो. विचार करा, दिल्लीमध्ये अचानक पाऊस कोसळतो 500 मिलीमीटर. त्याच्यामुळे जी पंजाबची परिस्थिती झाली, ज्या काही आपलं इंडस वॉटर ट्रीटी आहे, पंजाबची परिस्थिती पहा कशी झाली. सिंधू, झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास या 5 नद्या आहे. त्याच्यापैकी ज्या भारताच्या 3 नद्या आहे, रावी, सतलज, अचानक हिमाचल प्रदेशमध्ये 3 दिवसामध्ये 1000 मिलीमीटर पाऊस कोसळला. 1000 मिलीमीटर पाऊस सोपं नाही ते. 1000 मिलीमीटर पाऊस म्हणजे खतरनाक पाऊस येतो. आणि रिझर्व कोठा असतो प्रत्येक धरणांचा. तर त्या ठिकाणी ह्या जे पांडोक वगैरे जे धरणं आहे, भाकरा, नानगल, पांडोक देव या 3 नद्यांवर मोठमोठी धरणं आहे. या धरणामध्ये सप्टेंबरचा रिटर्न मान्सून असल्यामुळे सगळी धरणं स्टोरेज करून ठेवली होती, फुल होती धरणं. आणि अचानक इतका पाऊस कोसळला त्या पांडोक धरणाचे 4 दरवाजे उचललेच नाही, त्यांनी हाय तेच गेटवर केले. आणि इतका पाऊस कोसळला तर सगळ्या जनावरं वाहून गेले. इतकं भयानक नुकसान आहे, आपण त्याची हेच करू शकत नाही. त्याच्या मानानं नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे खूप व्यवस्थित आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये भयानक परिस्थिती आहे. आपल्याकडे जो पाऊस झाला, आपल्याकडे त्रास कोणता झाला मित्रांनो, मेच्या पावसाने त्रास झाला, फार त्रास झाला. द्राक्षाच्या इंडस्ट्रीमध्ये एवढं नुकसान झालं नाही, इतकं नुकसान झालं. मी ह्या ठिकाणी सांगतो, अपडेट घेतले मी, 30% बागा यंदा येणार नाही. फार नुकसान आहे, एवढं भयानक नुकसान आहे ना. ज्या येतीलही त्या ठिकाणी असे PGR मारलेले लोकांनी, लिओसिने वगैरे, युरोपला खूप त्रास होणार त्या गोष्टीचा. म्हणजे जर यंदा जर द्राक्ष बाग आले तर समजायचं की पावसातही गर्भधारणा होते. प्रयोगच आज यावर्षी हा मोठा प्रयोग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बघा भयानक परिस्थिती आहे. तर इतकं एप्रिलच्या ज्या छाटण्या आहे त्यांचं नुकसान केवळ त्या मेच्या 17 पाऊस झाले आपल्याकडे. काय झालं बरं ते असं, मेमध्ये एवढा कधी पाऊस झालाच नाही, विक्रमी पाऊस झाला हा. काय झालं, अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये 2 बाजूला 2 चक्रीवादळ तयार झाले. किती तारखेला, 30 एप्रिलला. आणि ते हळूहळू, अतिशय हळूहळू वरती आले. एक गुजरातकडे आला आणि एक भुवनेश्वरकडे आला. दोन्ही समुद्रातून ते लो प्रेशर असे चक्रीवादळ वरती आले. चक्रीवादळ नाही म्हणता येणार त्याला, कारण त्याचं पॅरामीटर चक्रीवादळापर्यंत गेलं नव्हतं. ते वरती आले, येताना ते 15 दिवस आले. त्याच्यामुळं तटवर्ती भागामध्ये आपल्याकडे जसा पाऊस सुरू झाला. आणि कसं असतं बघा, बाष्प भेटलं, वॉटर वेपर भेटली की पाऊस, वादळी सुरू होतात.
आपल्याकडे 17 पाऊस झाले, 17 पाऊस झाले मे महिन्यात, आणि त्या पावसानं द्राक्ष इंडस्ट्रीला फार नुकसान. किती प्रमाणात करपा, झॅन्थोमोनस, जीवाणू करपा, डावणी, आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्या ठिकाणी यू इंडेक्स अतिशय कमी होता, त्यामुळे उष्णता नव्हती, त्याच्यात गर्भधारणेचं पिरियड नुकसान, अतिशय मोठं नुकसान केलं आहे. आणि त्या काळामध्ये गर्भधारणेकरता जे नाही ते मारलं लोकांनी, म्हणजे पाल इंडस्ट्रीचं फार हाल झालं. हे सगळं ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट. म्हणजे पूर्वी 7 जूनला पाऊस यायचा, तर आता हे जी दाखवलं मी, हे बघा, आपल्याला एवढा पाऊस नको आहे. दिंडोरी तालुक्याचं सगळ्यात नुकसान आहे, निफाडचं बरंच नुकसान आहे, कारण तिथं कोकणासारखा पाऊस होतो. हा एवढा पाऊस असतो का कधी? हा 1200 आणि 1800 मिलीमीटर हा कोकणी पाऊस आहे. हा पाऊस चालत नाही द्राक्षाला, आणि हा पाऊस आपल्याकडे होतोय. हा सगळा ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आहे. बघा तुम्ही, आमच्याकडे शिमला इतक्या सुंदर यायच्या ना 15 वर्षापूर्वी, आता आमच्या गावात शिमलाच होत नाही, एवढा त्रास होतो. पण ती शिमला आता पूर्व भागात गेली. चांदवडच्या डोंगरगाव, उसवाड, निंबाळ ह्या भागामध्ये शिमला एवढी सुंदर होती, प्रत्येक शेतकऱ्याला 10 ते 15-20 लाख रुपये झाले. कारण यांना कुठलंही पीक हे शिफ्ट होत राहतं, क्रॉप रोटेशन झालं. आता असंच जर व्हायला लागलं तर भविष्यामध्ये द्राक्ष इंडस्ट्रीला हा फार मोठा धोका आहे. या ग्लोबल किती सण करणार आहे हो, किती सण करणारे शेतकरी जरी असंच जर व्हायला लागलं दरवर्षी तर बघा मित्रांनो, हा झाला साधारणपणे एक आढावा होता. आता पाऊस कसा असेल, पुढचा पाऊस जो आहे, आता बघा, आज मी घरून निघालो, पाऊस सुरू झाला आपल्याकडे. आता हवामानाचा अंदाज बघू आपण. सगळं हवामानावर परिणाम करणारे सगळे जे काही गोष्टी आहे त्या आपण पाहिल्या. आता पाऊस कसा असेल तर बघा, बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार झालं आहे, आणि हे लो प्रेशर हळूहळू महाराष्ट्राच्या आत येत आहे. विदर्भातून 3 दिवसापूर्वीच पाऊस सुरू झाला आहे. सोलापूरला काल जबरदस्त ढगफुटी झाली, जबरदस्त पाऊस पडला, आणि त्याच्यामुळे आजच त्याचा परिणाम बघा, पुढंच अजून लो प्रेशर आहे, त्याचा परिणाम आजच सुरू झाला. गाजरवाडीला मी मगाशी व्हिडिओ टाकले बघा, भाऊंनी सांगितलं, गाजरवाडीला जबरदस्त पाऊस झाला मग. आणि मी जसा घरून आलो, माळेगावला चांगलं पाणी, असं म्हणजे पाऊस सुरू झाला आहे. उद्या देखील चांगला पाऊस आहे आपल्याकडे. आता उद्यापासून 13 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत 130 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो आपल्याकडे. म्हणजे अंदाज करा तुम्ही काय होणार आहे. 130 मिलीमीटर पाऊस, पूर येतील कदाचित. आणि ते पाऊस कसे असणार आहे, टेम्परेचर वाढणार, तापमान वाढेल, तापमान वाढल्यानंतर दुपारनंतर वळीव पाऊस येतील. त्यामुळे कदाचित जिथं द्राक्ष छाटण्या असतील तर तिथं पेस्टला सकाळी लवकर तिथं आहे, किंवा ग्राफ्टिंग करू शकतात. बऱ्याच जणांना ग्राफ्टिंग करायचे आहे. आता काही हवामान संस्थांनी मागे सांगितलं होतं की 2-3 तारखेला पाऊस नाही आहे, सप्टेंबरमध्ये पाऊसच नाही आहे. पण मी 15 दिवसापूर्वीच अपडेट दिली होती की सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस होणार आहे. आता ते लोक परत सांगायला लागले की सप्टेंबरमध्ये पाऊस आहे. असो, ज्याच्या त्याच्या हवामान अंदाज देण्याची ती पद्धती आहे. तर हा जो अंदाज आता दिला आहे मी 24 तारखेनंतर काय होईल, 25, 26, 27, 28 थोडंसं पावसाचं प्रमाण कमी होतं. मात्र जे काही बंगालच्या उपसागरात टेम्परेचर आहे 29.5 अंश सेल्सिअस, आणि अरबी समुद्राचं तापमान आहे 28.5 अंश सेल्सिअस. बंगालचा उपसागर खवळलेला आहे, तापमान जास्त आहे. तापमान जास्त असल्यामुळे तिथे लो प्रेशर तयार होणार. आता 24 ते 26 सप्टेंबर पुन्हा कमी दाब तयार होतो एक बंगालच्या उपसागरामध्ये. 24 ते 26 सप्टेंबरला त्या काळामध्ये 60 ते 70 मिलीमीटर पावसाची पुन्हा एकदा शक्यता आहे आपल्याकडे. 23 ते 27 म्हणजे सप्टेंबरमध्ये पाऊस आहेच, अंदाज करा. फक्त सप्टेंबरच्या 1 तारखेला पाऊस नव्हता आपल्याकडे, त्यामुळे सप्टेंबरला पाऊस त्या ठिकाणी आहे. त्याच काळामध्ये मी बोललो होतो मेडन ज्युलन अनसोलेशन फेज हा दुसऱ्या घरात येतोय. MJO फेज, जो वारा पृथ्वीला एक चक्कर टाकणार एक वारा आहे. पृथ्वीच्या विषुववृत्तीय भागातून सतत एक वारा फिरत असतो. तो वारा शास्त्रज्ञांनी त्याचे 8 फेज पाडले, आणि तो जेव्हा 2 आणि 3 आपल्या भारताचा फेज आहे, हिंदी महासागरावर जेव्हा येतो तिथं लो प्रेशर तयार होतात आणि आपल्याकडे पाऊस वाढतो. तो नेमकाच विड्रॉलच्या वेळेस आला. त्याला काय झालं नेमकं, असं व्हायला नव्हतं पाहिजे. तो नेमकाच ऑनसेटच्या वेळेस आला पाहिजे, तो लवकर पाऊस घेऊन येतो. पण तो विड्रॉलच्या वेळेस तो नेमका फेज आपल्यावरती येणार, आणि त्या काळामध्ये मात्र आपल्याकडे पुन्हा एकदा नाहीतर पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढत नव्हत्या. तर बघा 2 ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात डिप्रेशन बनेल, आणि ते लो प्रेशरच्या प्रभावामुळे 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पुन्हा पावसाचे चान्सेस निर्माण होत आहे. हे अंदाज सगळे मॉडेलच्या आधारे आम्ही देतो.
त्याच्यामुळे समुद्राचं तापमान या सगळ्या गोष्टी लक्षात त्या ठिकाणी घ्याव्या लागतात. बघा तुम्ही जे पंजाबला जो पाऊस झाला ह्या पावसामध्ये का झाला, तो हिमाचल प्रदेशला जो पाऊस कोसळला त्याच वेळेस मात्र जबरदस्त बर्फ पण पडलं. WD कधी येत नाही, पश्चिमी विक्षोभ जो मेडिटेरियन सी भूमध्य समुद्राकडून पश्चिम दिशेकडे 4-5 हजार किलोमीटर पार करून जे पाऊस येतो आपल्याकडे, तो WD कधी येतो, नोव्हेंबर नंतर ते ऍक्टिव्ह होतात. तो आपल्याला फार त्रास देत असतो. नोव्हेंबरमध्ये पश्चिमी विक्षोभ, मार्चपर्यंत आपल्याला त्रास देतात. आपल्याकडे त्रास देणाऱ्या गोष्टी खूप आहे पावसाच्या. हा पाऊस गेल्यानंतर हिमालयावर सतत बर्फ पडत असतं आणि एखादं थोडं खालच्या लेवलला आलं का आपल्याकडे तो जो म्हणतो आपण संक्रांत आली, कर आहे आता पाऊस येईल, तर ते WDचे पाऊस असतात. अशा गोष्टी असतात. तर ते पाऊस त्या ठिकाणी WDचं प्रमाण देखील जास्त राहणार आहे, कारण पहिल्यांदा जेवढा झटका दिला त्याने तो पडण्यात म्हणजे कधी होत नाही असं. आणि पाऊस आणि दक्षिण मान्सून पाऊस आणि WDचा एकत्र प्रभावामुळे ते पंजाबची परिस्थिती ओढवली ती. आणि मान्सून देखील हिमालयाला क्रॉस करून तो तिबेटमध्ये गेलाय, त्याच्यावर व्हिडिओ पण टाकलाय मी. असं कधी होत नाही. 100 वर्षामध्ये असं पहिल्यांदा झालं की 8,888 मीटर हिमालय आणि त्याला क्रॉस करून मान्सून पुढे गेलाय. आपण आलो होतो अंदाजावर, परत आपल्या अंदाजाकडे येऊ. आता साधारणपणे 23 सप्टेंबरला राजस्थानातून रिटर्नची प्रोसेस सुरू होताना दिसते. अजून IMDनं सांगितलं नाही. लक्षात घ्या, इंटरनॅशनल मॉडेलच्या आधारे सांगतोय मी की अँटी सायक्लोन राजस्थानवर घड्याळाच्या दिशेने वारे व्हायला लागले, घड्याळाच्या विपरीत सायक्लोन असताना घड्याळाच्या दिशेने जर वारे व्हायला लागले तर त्या ठिकाणी मात्र राजस्थानातून मान्सून सुरू होतो. साधारण 23 तारखेला सुरू होणार आहे असं दिसतं. परंतु जे लो प्रेशर येणार तो परत थोडासा मागे सरकणार. परत तो 26 तारखेला रिटर्नची प्रोसेस सुरू होते आणि ती रिटर्नची प्रोसेस साधारणपणे आपल्याकडे 12 ते 16 ऑक्टोबर वळीव पाऊस निर्माण करणार. बघा काय होतं, मान्सून हा इकडे त्या बाजूला जातो, पण रिटर्नच्या मान्सून जेव्हा सुरू होतो आपल्याकडून राजस्थान ते आपल्याकडे जेव्हा येतो तेव्हा जबरदस्त टेम्परेचर वाढणार आहे आपल्याकडे. किती तारखेला? 1 ऑक्टोबरला एवढं हीट वाढणार आहे जबरदस्त. आणि त्यानंतर दुपारी पाऊस येणार आहे. तर त्या काळात दुपारानंतर जो पाऊस येणार आहे तो 16 ऑक्टोबरपर्यंत पडणार आहे आपल्याला. म्हणून 16 ऑक्टोबरच्या आत फुलारा येऊन देऊ नका. लक्षात घ्या, छाटण्या कधी करा पण 16च्या पुढे जाऊ द्या फुलारा, नाही तर फुलारा सापडल्याशिवाय राहणार नाही. 16 ऑक्टोबर तारीख लक्षात द्यावा. हा 17, 20, 21, 22ला येऊ द्या फुलारा, काही अडचण नाही. आणि एवढं कॉन्फिडन्सली सगळं मॉडेलच्या आधारे सांगतो. आणि एवढंही करून आला तर दीपक दादाला गोडे लावा, काय हरकत नाही. नाही हे बघा काय असतं माहिती काय, हे शेवटी निसर्ग येतो, शेवटी निसर्ग आहे. मी जे सगळं सांगतो ते मॉडेलच्या आधारे, म्हणून आम्हाला सगळे मॉडेलच्या आधारेच या गोष्टी सांगाव्या लागतात. त्याच्यानंतर पुढं काय होणार बघा, 19 ते 21 ऑक्टोबरला अगदी तुरळक पावसाची शक्यता थोडी दिसते. GEM मॉडेल तुरळक पाऊस त्या ठिकाणी दाखवत आहे. आणि त्यानंतरचा जो काही अंदाज आहे तो देखील ऐकून घ्या. त्यानंतर मात्र आपल्या नाशिककडे फारसा पाऊस दिसत नाही, कारण प्रेशर बेल्ट हे शिफ्ट होतात. पण मात्र सांगलीला फार त्रास होईल, कारण WD लो प्रेशर काही बंद झालेलं नाही आहे, लानिनाचा प्रभाव आहे. ते उत्तर भारतातून सारखे क्रॉस जातील, अरबी समुद्रात निघून जातील. त्या काळात सांगलीकडे मात्र त्रास होणार आहे त्या गोष्टीचा. आणि सांगलीला जो त्रास होणार आहे त्याच्यामुळं जर एखादी सिस्टीम जर वरती आली तर कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये थोड्याफार पावसाची शक्यता दिसते, अन्यथा पाऊस त्या ठिकाणी नसतो. 10 नोव्हेंबरला थंडीमध्ये वाढ होणार आहे. जर WD म्हणजे काय मित्रांनो, भूमध्य समुद्राकडून हिमालयावर बर्फ पडतं, मोठ्या प्रमाणात बर्फ पडतं त्या काळात. हा WD काय करतो, वारं एकदा उत्तर दक्षिण झालं की ते आपल्याकडे थंडीच्या लाटा घेऊन येतं. आणि त्या काळामध्ये मात्र पुन्हा एकदा पावसाचे चान्सेस जरी नसतात तरी पण थंडीची लाट येते. त्यामुळे थंडीचे चान्सेस हे यंदा जास्त राहणार आहे. कोरिलेशन आहे WD आणि लानिना. आम्ही अंदाज कसे काढतो थंडीचे, ज्यावेळेस पॅसिफिक ओशनमध्ये लानिना आहे, ऑलरेडी तो बंगालच्या उपसागराच्या त्या बाजूला आहे, आणि इकडे WD जर वाढत आहे, लानिना आणि WD यांचं एक रिलेशन आहे, कोरिलेशन, त्या काळामध्ये थंडी वाढते. आणि ही थंडी देखील द्राक्षाला थोड्याफार प्रमाणात घातक ती ठरतच असते. त्यामुळे थंडी यंदा राहणार. टेम्परेचर ऑक्टोबरमध्ये तर जबरदस्त राहणार. त्यामुळे डावणीचा जो इफेक्ट आहे तो त्या काळात देखील जाणवणार. परंतु एकदा थंडी सुरू झाली तर थंडी अगदी 5 अंश सेल्सिअसपर्यंत येण्याची शक्यता आहे. कारण हिमालयावरती WD दाखल झाला एवढ्या लवकर कधी येत नाही तो, आणि तो आला
आताच बर्फ पडलं तेव्हा विचार करा पुढे काय होणार आहे. फारसा पाऊस हा नोव्हेंबर नंतर दिसत नाही मॉडेल आधारे. नोव्हेंबर डिसेंबर पाऊस हा मॉडेल आधारे जरी दिसत नाही तर सर्वांचा सीजन व्यवस्थित जावा असं मी हिंगलाज मातेला त्या ठिकाणी वंदन करतो आणि त्या ठिकाणी सांगतो की सर्व द्राक्ष शेतकऱ्यांचा हंगाम हा चांगला जाऊ दे. बाकी मी तुमच्याबरोबर यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आहेच. माझे अंदाजे 21-22 दिवस पुढचेच असतात. आधी अगदी तुम्हाला जागरूकच करत असतो, रे थांबा, थांबून घ्या, असं होईल तसं होईल, ह्या गोष्टी सांगतो. कुठले PGR मारा, गळ होणारे का, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबरच आहे त्या काळात. त्यामुळं घाबरू नका. त्या ठिकाणी हे सगळे जे अंदाज सांगितले मी, हे अंदाज मॉडेलच्या आधारे सांगितले. याच्यामध्ये थोडाफार त्या ठिकाणी बदल होऊ शकतो आणि तो बदल जर झाला तर त्या ठिकाणी आम्ही अंदाज देत असतो. त्यामुळे उद्यापासून जो काही पाऊस सुरू होणार आहे तो 22 तारखेपर्यंत 130 मिलीमीटर पाऊस म्हणजे खूप पाऊस येतो हे मॉडेल दाखवत आहे. आणि त्यानंतर साधारणपणे लानिना कंडिशन जर असते तर तो दक्षिण भारतामध्ये तो त्रास देणार. तो पाऊस मित्रांनो, तो पाऊस ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सतत लो प्रेशर जात असतात. सांगलीकडे त्रास होईल, एखादा वरती आला तर आपल्याकडे त्रास त्याचा होऊ शकतो. हा अंदाज ते तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये जो चार्ट आता मागे गेला त्यावेळेस लानिनाचा प्रभाव वाढतोय त्यामुळे कदाचित जानेवारीमध्ये काही एवढा पावसाचा धोका त्या ठिकाणी दिसत नाही. ही द्राक्ष उत्पादकांना एक चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या. जानेवारीचा अंदाज, जानेवारीमध्ये काही पाऊस येणार नाही. हे सगळे पुढच्या जे नोवाचा, बरं झालं मी निघणार तेवढ्यात नोवाचा मेल आला माझ्याकडे, किती म्हणजे अगदी 2 तास आला. मी त्याचे स्क्रीनशॉट मारले आणि पटकन PPT मध्ये ॲड करून दिले, म्हणून ते मला सांगता आलं. नाही तर आम्हाला काही सांगता येत नाही, काहीच सांगता येत. हा मोबाईल लॅपटॉप माझा काढून घेतला तर दीपक जाधवला काही समजत नाही. अशा सगळ्या गोष्टी असतात. टेक्नॉलॉजी विज्ञानाच्या मॉडेलचा आधार घेऊन वेगवेगळे जगाचे रामचंद्र साबळे सर म्हणतात की जर IMDला अंदाज देता येत नसेल तर बाहेरच्या देशाच्या मॉडेलचा त्या ठिकाणी आधार घ्या. आणि मी काय करतो, जे काही युरोपचे मॉडेल आहे, काही अमेरिकेचे मॉडेल आहे, काही BOM ऑस्ट्रेलियाचं मॉडेल आहे, जसं ECMWF आहे, युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्ट, किंवा ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम, IMD, सगळ्या गोष्टी माझे 24 पॅरामीटर आहे. मी जर बसलो बघा, माझे रात्रीच अंदाज असतात. सगळा अभ्यास करायचा तो. माझी मुलगी मला मदत करते याच्यामध्ये बरीचशी, आणि ते आम्ही अंदाज बनवतो. त्याच्यानंतर ती मोबाईल ऑपरेटिंगला असते, मी त्या ठिकाणी व्हिडिओ बनवतो आणि ते व्हिडिओ रात्री सगळ्या 1200 व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करत असतो. त्याच्यामुळे दीपक जाधव हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. माझे अंदाज, लेटेस्ट अपडेट्स त्या ठिकाणी येतो आणि हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी थांबवतो. पण माझं प्रत्येक ठिकाणी एक सांगणार राहतं मित्रांनो, तो ऐकून घ्या. आरोग्यावर मी बोलतो, 2 मिनिटं घेऊ का? ठीक आहे. बघा मित्रांनो, मी आतापर्यंत 10,000 लोकांचे चहा सोडले. हवामानाचे अंदाज व्यतिरिक्त हा विषय बरं का, पण सरांची परवानगी घेतो सांगतो. हा विषय मुद्दाम सांगतो. बघा मित्रांनो, माझ्या गावामध्ये 35 वर्षापूर्वी डायबिटीस नव्हता. डायबिटीसचा रुग्ण सापडतच नव्हता हो. पण आत्ता प्रत्येकाच्या घरात डायबिटीस आहे. लहान लहान पोरांना डायबिटीस होतो. मुंबईच्या 10,000 पोरांची टेस्ट केली. 1ली ते 10वीच्या पोरांना डायबिटीस आहे. 1ली ते 10वी. माझ्याकडे एक पोरगा आलता, इन्सुलिनचं इंजेक्शन देऊ राहिले. आता मागे त्या दिवशी मी मौतीला गेलो, 7 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅकचा झटका आला. आपल्या आज्या पंजांची गुराळं होती, गुराळं बंद झाली. इंग्रजांनी साखर कारखाने आणली, ही साखर खायला लागलो आपण. त्या साखरेमध्ये 22 केमिकल आहे, त्यात सल्फर आहे. ते सल्फर काय करतं, तुमच्या पोटामध्ये स्वादुपिंड आहे, त्या स्वादुपिंडामध्ये रोज एक इन्सुलिन नावाचा हार्मोन्स तयार होतो. हा हार्मोन्स काय करतो, तुम्ही खाल्लेली साखर उचलतो आणि रक्तात नेऊन सोडतो. कशा करता, तर ऊर्जा राहण्याकरता. परंतु तुम्ही जे माझे वाडवडील साखर खात आले 35-40 वर्ष, बुंदी, गुलाबजाम सगळे पदार्थ साखरेचे खात आले, त्याच्यामध्ये जे सल्फर आहे, ते सल्फर काय करतं मित्रांनो, की तुमच्या स्वादुपिंडात पेनक्रियाज नावाचं इंद्रिय आहे, त्या पेनक्रियाजमध्ये इन्सुलिन्स तयार होतं. त्या इन्सुलिन्सला पचवता येत नाही बिचाऱ्या इन्सुलिन हार्मोन्सवर आपलं शरीर चालतं. त्याचं प्रोडक्शन हळूहळू कमी होतं आणि ती साखर डायरेक्ट रक्तात उडी मारते. तुम्ही म्हणते साखर वाढली. तुम्हाला खोटं वाटतं, आम्हाला फक्त 1 किलो साखर लागते माझ्या घराला. मी सगळे चहाचे पदार्थ, सगळे साखरेचे पदार्थ बंद आहे, माझ्या घरात नाही आहे. कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त एक्सपायर झालेले लोक डायबिटीसचेच होते. म्हणून माझे वाडवडील जे काही 40 वर्षापासून साखर खात आले, तर सगळ्या लोकांना आता डायबिटीस आहे. आणि डायबिटीस असताना लग्न झालं तर डायबिटीस असताना जर लग्न झालं, त्या होणाऱ्या पोरांना पण डायबिटीस होऊ राहिला. भयानक परिस्थिती, अति भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या 5 गोष्टीचं मी हवामानाच्या अंदाजामध्ये मी या गोष्टी सांगतो. मी कितीतरी लोकांचे चहा सोडले,
कदाचित एवढ्यामध्ये 5 लोकांनी जरी चहा सोडले, आता बघा तुम्ही चहा बंद करा, खूप प्रकारचे आजार बरे होतील. चहाच नाही, चहाचे सगळे पदार्थ, साखर जिथं साखर आहे ते सगळे बंद करा. सल्फर तुमच्या इन्सुलिन्सवर प्रोडक्शनवर परिणाम करू राहिलं, फार भयानक आहे. एवढ्या प्रमाणात हार्ट अटॅक वाढलाय आता, ते बऱ्याच गोष्टीचं स्पेशल सेशन घेऊ त्याच्यावर, पण मी हे 5 मिनिटं मागून घेतले तुमच्याकडून. म्हणून इन्सुलिनची निर्मिती जर तुम्हाला जर परत वाढवायची असेल तर साखर फार भयानक आहे. अहो आप लहान लहान पोरांना डायबिटीस, काय त्यांचं लग्न नाही, विचार करा, शिक्षणच नाही जावं काय. म्हणून हवामानाचा अंदाज सांगताना मी ह्या गोष्टी मुद्दाम होऊन, कारण माझा चॅनलचं नाव असते की दीपक जाधव हवामान अंदाज, शेती, अध्यात्म, आरोग्य गाव, सगळेच विषय माझ्याकडे अध्यात्माचे. आम्ही घरी कुटुंबामध्ये नेहमी ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करतो. रोज सकाळी व्यायाम, प्राणायाम, ध्यान, धारणा सगळ्या गोष्टी करतो. माझ्या मुलीला खरं तर या ठिकाणी आणायला पाहिजे होतं. तिला योग साधनेमध्ये एवढं जबरदस्त नॉलेज आहे, ती भिंतीच्या पलीकडचं बघू शकते. त्याला थर्ड आय म्हणतात. थर्ड आय ॲक्टिवेट आहे तिचा. साधनेमध्ये एवढी भयानक आहे ती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा, कारण गरजेच्या आहे त्या. असोत या ठिकाणी जय बाबाजी कृषी सेवा केंद्र आयोजित हे काही द्राक्ष चर्चासत्र होतं, त्या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा जो काही हवामानाचा अंदाज सगळ्यांनी ऐकून घेतला, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व शेतकरी वर्गांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि अतिशय छान उपक्रम मला आवडला. धन्यवाद.